बघा किती असे आपले पोहे छान झाले, मोकळे मोकळे सुटसुटीत झाले। अगदी 5 मिनिटात पोहे तयार होतात। पोहे तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता। सकाळच्या गडबडमध्ये पोहे हे 5 मिनिटात बनवून तयार होतात। नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर आमच्या आगळी वेगळी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर आपण पोहा रेसिपी बनवायला सुरुवात करूया। हे बघा, इथं मी 150 ग्राम जाड पोहे घेतले। हे जुने पोहे आहेत। याच्यापेक्षा पातळ भी पोहे असतात, ते जर घेतले तर आपले पोहे छानपैकी असे बनत नाही, त्याचा काला होते। तर आपण हे स्वच्छपैकी 2-3 पाण्याने धुवून घेऊ। स्वच्छपैकी धुवून घेऊ, असे चोळून चोळून धुवायचे। ज्याने काय होईल, आपलं हे घाण पाणी याच्यातून निघून जाईल। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचे। आता आपण पाणी निथळून घेऊ। हे बघा, आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। तुम्ही हवं तर चाळणीमध्ये सुद्धा धुवू शकता। यातलं सर्व पाणी निथळून हे एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता आपण याला असंच बाजूला ठेवून देऊ 5 मिनिटे। पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 बारीक चिरलेले कांदे, हे असे जाडच कापून घ्यायचे। कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे, 1 चमच जिरं, चवीनुसार मीठ, 1 चमच हळद, 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक काप केलेल्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि अर्धा लिंबू। चला तर आपण पोहे बनवण्यास सुरुवात करू। सर्वप्रथम इथं 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हे शेंगदाणे तळून घ्यायचे। मंद आचेवर छानपैकी असे तळून घ्यायचे। बघा, छानपैकी असे शेंगदाणे झाले। आता आपण काढून घेऊया। आता यामध्ये घालूया जिरं। जिरं छान फुललं, त्यामध्ये घालूया कढीपत्ता। यामध्ये घालूया बारीक केलेला लसूण, फिरून घेऊया। यामध्ये घालायचा हा कांदा। कांदा असा जाडच कापायचा, त्यामुळे आपले पोहे असे छान लागतील। 5 मिनिटं हा कांदा होऊ देऊ आणि चांगल्यापैकी 5 मिनिटं हा कांदा भाजायचा आहे, सोनेरी रंग येईपर्यंत। 5 मिनिटं झालेली आहे। याच्यामध्ये टाकू मिरच्या। मिरच्या अगोदरच टाकायच्या नाही, कारण त्याचा ठसका लागतो, म्हणून असा कांद्यामध्ये घालायचा। मिक्स करून घेऊया। यामध्ये घालूया हळद आणि चवीपुरतं मीठ। परतायचं चांगलं। बघा, आपले पोहे किती असे सॉफ्ट झाले आहे। 5 मिनिटं असे बाजूला ठेवले, धुतल्यावर सर्व पाणी निथळून मोकळे होतात तसेच चांगले। यामध्ये घालूया जाड पोह्याचा चांगले असे मस्त मोकळे होतात। शक्यतो तुम्ही जाडच पोहे वापरा, ज्याने काय होईल पोहे छानपैकी असे बनतील। फिरून घेऊया। हे पोहे 2 मिनिटं चांगले होऊ द्यायचे आहे। 2 मिनिटं झाले। आता याच्यामध्ये टाकूया शेंगदाणे, मिक्स करून घ्यायचे। अशा हलक्या हलक्या हाताने मिक्स करायचे, त्यामुळे काय होईल हे चिकटतील नाही, छानपैकी असे होतील। आता यामध्ये टाकूया हे लिंबू पिळून। लिंबू याच्यामध्ये टाकल्याने त्याची चव अशी छान लागते। आपण जर बाजूला प्लेटमध्ये काढून लिंबू पिळलं, ते सर्व बाजूला असं चांगल्यापैकी लागत नाही, त्यामुळे असंच शक्यतो असंच पिळून घाला, सर्व बाजूने व्यवस्थित असं लागेल ते। बघा कशी मोकळे झाले आपले पोहे, एकदम सॉफ्ट झाले आहे। छानपैकी असा वास येतो। आता आपण गॅस बंद करूया, काढून घेऊया एका प्लेटमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट जरूर करा। त्याने काय होईल, मी छान छान रेसिपी अपलोड करेल
त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि त्याचबरोबर आगळी वेगळी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीज बनवून खात राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.